हॅलो एव्हरीवन, मी सुवर्णा फ्रॉम आर्टिस्टिक डिझायनर स्टुडिओ. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर नवरात्री स्पेशलच्या पार्ट 2 व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर जसं आपण पार्ट 1 मध्ये जे दोन कलर येलो आणि ग्रीन हे दोन कलरमध्ये कुठले आउटफिट स्टाईल करता येतात नवरात्रीसाठी बघितलं, तर तसं ह्या व्हिडिओमध्ये जे पुढचे दोन कलर आहे जे की ग्रे म्हणजेच करडा आणि ऑरेंज म्हणजेच भगवा कलर, तर ह्या दोन कलरचे आपण कुठले कुठले आउटफिट स्टाईल करता येतात तर ते ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता सगळ्यात पहिले येतो तो ग्रे म्हणजेच करडा कलर, जो की शांती आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. तर ग्रे जो आहे रंग तो खूपदा ट्रेडिशनलमध्ये पेअर करताना खूप कठीण जातं, कारण त्यावर फार पटकन काही असं मॅच होत नाही किंवा कॉम्बिनेशनला जात नाही. पण त्यात सुद्धा छान असे बोल्ड किंवा डार्क कलर वापरून आपण छान ट्रॅडिशनल गरबा लुक कसा तयार करू शकतो हे मी तुम्हाला दाखवते. तर हा एक छान असा साडीला रेड कलरच्या ब्लाऊजसोबत पेअर केलेला आहे. प्रॉपर ग्रे कलरची पूर्ण कंप्लीट ओव्हरऑल ग्रे कलरची साडी आहे, तर त्याला रेड कलरच्या ब्लाऊजसोबत पेअर करून कसं छान अट्रॅक्टिव्ह लुक तयार केलं आहे, ज्याच्यावर की आता ब्लाऊज बोल्ड आणि हाय नेकमध्ये असल्यामुळे मिनिमल ज्वेलरी वेअर करून सेम कलरच्या ॲक्सेसरीज जे की हेअरस्टाईलमध्ये यूज करून किती छान लुक तयार केला आहे. तर असा लुक तुम्ही गरबासाठी तयार करू शकता. आता हा एक झाला साडीचा आउटफिट. तर तुम्हाला जरा खूप हेवी बाउन्सी लुक तयार करायचा असेल तर ग्रे कलरमध्ये छान मिरर वर्कचं टाय अँड डायमध्ये जर फॅब्रिक घेतलं, ज्याच्यामध्ये की ग्रेचे खूप सारे शेड्स येतात, प्लस थोडा एक व्हाईटचा टोन येतो, तर तो सुद्धा छान अट्रॅक्टिव्ह तुम्ही एक असा वन पीस गाऊनसुद्धा तयार करू शकता. आणि त्याच्या फ्लेअरमुळे जेव्हा आपण गरबाच्या स्टेप करतो तर ते खूप छान दिसतं ट्विस्ट आणि ट्विलच्या वेळेस. तर असा सुद्धा एक छान लुक ग्रे कलरमध्ये तयार करतात. तर आता हा एक वन पीस आणि एक साडी झाला, तर आणखी एक स्कर्टमध्ये सुद्धा आपण छान ग्रे कलरचा लुक तयार करू शकतो. तर हा एक स्कर्ट आहे ग्रे कलरचा, ज्याला की छान सॅटिनच्या शर्टसोबत स्टाईल केलेला आहे, पेअर केलेला आहे. एक छान असा इंडो वेस्टर्न फ्युजन लुक जर तयार करायचा असेल तर ग्रे कलरमध्ये ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन घेऊन अगदी मिनिमल ज्वेलरी, आता याच्यामध्ये कॉलर जरी असली तरी सुद्धा छान लॉंग नेक पीसने त्याला स्टाईल केलेलं आहे. तर असा सुद्धा मिनिमल ज्वेलरी वेअर करून अगदी छान असा कम्फर्टेबल ग्रे कलरसोबत ब्लॅक शर्ट पेअर करून छान असा गरबा लुक क्रिएट करता येतो. तर आता आपला नेक्स्ट जो कलर आहे तो ऑरेंज म्हणजेच अर्थात नारंगी, जो की शौर्याचं प्रतीक मानला जातो, ज्याच्यामध्ये आता शेड्स पण किती लिमिटेड जरी असले तरी जो पण कलर घेणार तो अगदी फ्रेश आणि छानच दिसणार. तर नारंगीमध्ये जे आहे मिरर वर्कमध्ये, आता हा प्रॉपर तुम्ही गरबाचा म्हणजे कलरफुल असल्यामुळे त्याच्यामध्ये मिरर वर्क एम्ब्रॉयडर कुठलंही फॅब्रिक घेतलं तर ह्या रंगाला ते छानच जातं. तर तसाच हा एक फुल मिरर वर्कमध्ये लेहंगा आहे, ज्याला की टाय अँड डायच्या ज्या स्लीव्ज आहेत ऑर्गेन्झाच्या, त्या स्लीव्जने त्याला हायलाईट केलेलं आहे. आणि दुपट्ट्याची गरज नाही, कारण स्लीव्ज खूप हेवी असल्यामुळे तर छान कम्फर्टेबली तुम्ही गरबा स्टेप करू शकता, अगदी डान्स करू शकता. खूप कम्फर्टेबल असणार आहे, कारण दुपट्टा कॅरी करायची गरज नाही आहे आणि मिनिमल ज्वेलरीने त्याला स्टाईल करता येऊ शकतं. तर असा हा छान ऑरेंज कलरचा मिरर वर्कमध्ये आउटफिट वेअर करून तुम्ही छान गरबा लुक तयार करू शकता. तर आता ऑरेंजमध्ये आणखी एक सुंदर स्कर्ट आणि क्रॉप टॉप मी इथे साईडला दाखवत आहे, ज्याच्यामध्ये की आता अगदी ट्रेंडिंग ब्लाऊज घेतले, टिपिकल न घेता. जसं की ऑरेंज हे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि छान असा ब्राईट कलर आहे, त्याच्यामध्ये प्लेनसुद्धा स्कर्ट घातला आणि कॉन्ट्रास्टमध्ये कुठलंही टॉप किंवा ब्लाऊज त्याला पेअर केलं तरी ते छान आणि ट्रेडिशनलच लुक देणार गरबासाठी. तर हे एक छान असा स्कर्ट आहे, ज्याच्यामध्ये की अगदी शेड टाय अँड डायमध्येच आहे स्कर्ट, ज्याच्यामध्ये की सिक्वेन्स वर्कसुद्धा आहे. आणि ब्लाऊज जो आहे तो असा ट्रेंडिंग छान केपमध्ये घेतलेला आहे, स्लीव्ज त्याला अगदी कम्फर्टेबल आहे. दुपट्टा कॅरी केला नाही केला तरी सुद्धा तो छानच ट्रॅडिशनल लुक देणार. तर असा छान असा ट्रेंडिंग ब्लाऊज घेऊन सुद्धा तुम्ही छान स्कर्ट टॉप वेअर करून गरबा लुक तयार करू शकता. तर ऑरेंजमध्येच किंवा कुठल्याही कलरमध्ये फक्त तुम्हाला स्कर्ट टॉप असं जर स्टाईल वेअर नसेल करायचं असेल, 9 दिवस काही वेगळं ट्राय करायचं असेल, तर आता जसं मी आता वेअर केलेला आहे एक छान असा कॉर्डसेट तुम्ही वेअर करू शकता. आता सिम्पल कॉर्डसेटला गरबासाठी कसं छान स्टाईल करता येतं, तर त्यासाठी फक्त 2 ॲक्सेसरीज खूप इम्पॉर्टंट आहेत, जे म्हणजे की छान असा मिरर वर्कचा असेल किंवा कुठलाही तुमचा वेस्ट बेल्ट असेल तर तो वेस्ट बेल्ट वेअर करून तुम्ही त्याला थोडासा एक टाईटनिंग लुक देऊ शकता, कारण की कॉर्डसेट लूज फिटेड असल्यामुळे. आणि त्याचबरोबर आता त्याला आणखी हेवी कसं तयार करायचं, तर आता त्याला शर्ट कॉलर असते कॉर्डसेटला, तर त्यासाठी इयरिंग्स वेअर न करता फक्त चोकर किंवा हेवी नेकपीस घालून मी छान असा गरबा लुक क्रिएट करू शकता. तर फक्त छोट्याशा ॲक्सेसरीज यूज करून कसं सिम्पल आउटफिटला छान गरबा लुकमध्ये कन्वर्ट करता येतं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे. तर असेच आणखी नवीन कलर्सचे नवीन स्टाईलचे आउटफिटचे व्हिडिओज मी आता घेऊन येणार आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.